नंबर्स दिसत असतील आणि तुम्हाला कळत नसेल की एंजल नंबर्स मला का बरं दिसत आहेत. सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक आय ओपनर असू शकतो. मार्केटमध्ये खूप लोक तुम्हाला भेटतील की जे तुम्हाला परत मॅट्रिक्समध्ये म्हणजे मायेच्या जगामध्ये खेचण्याचा प्रयत्न करतील. ते तुम्हाला त्याच गोष्टींमध्ये अडकवून ठेवतील आणि तुम्ही फक्त त्या नंबरचा अर्थ शोधण्याच्या मागे लागलेला असाल. सो आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप मोठा आय ओपनर असेल. बिकॉज मी स्वतः एक रेकी मास्टर आहे. मी एंजल थेरपीसुद्धा करते आणि खूप गोष्टी ऑकल्ट सायन्सच्या मी शिकलेली आहे. सो त्या अनुभवानुसार मी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ सांगणार आहे. सो बेसिकली होत काय असतं की जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या जगामध्ये येतो, जेव्हा आपण हे नवीन नवीन सगळं शिकतो, तर आपल्याला फार मजा येत असते की अच्छा मला 111 दिसला, 222 दिसला, 333 दिसला, मला 888 दिसला. मग मला प्रत्येकजण मेसेज करत असतो की मॅम ह्याचा अर्थ काय, मॅम ह्याचा अर्थ काय. सो आज ह्या सगळ्या शब्दांचा मी तुम्हाला अर्थ सांगणार आहे. सो अंकशास्त्र हे जे आहे, नंबर्स जे आहे ते एक पॉवरफुल एलिमेंट आहे. युनिवर्स तुमच्याशी जेव्हा कम्युनिकेट करत असतो त्याचं. सो युनिवर्स तुम्हाला बेसिकली तेव्हा इतकंच सांगत असतो की तू ज्या कुठल्या मार्गावर आहेस, तू योग्य मार्गावर आहेस आणि तू आता माझ्याशी अलाईन झालेला आहेस. म्हणून हे कधीही न दिसणारे एंजल नंबर्स आता तुला दिसायला लागलेत. कारण बघा ना, समजा इथे 555 आहे, पण तुमचं लक्ष इथे होतं आणि जेव्हा ती गाडी तिथून पास होत असते, एक्झॅक्टली त्याच मोमेंटला तुम्ही कसं टर्न करता. कारण जर सेकंदाचा पण फरक झाला तर तो नंबर तिथून निघून गेलेला असतो. सो तुम्हाला समजण्याची गरज आहे की युनिवर्सचं तुमचं तिकडे लक्ष वेधून द्यायचं असतं, म्हणून त्या गोष्टी तुम्हाला दिसत असतात. सो तुम्ही समजून घ्या की हा एक मार्ग आहे युनिवर्सचा तुमच्याशी कम्युनिकेट करण्याचा. त्याला कुठल्याही अंधश्रद्धेशी जोडू नका. हां, 555 म्हणजे हॅपी चेंज असतो. म्हणजे जर तुम्हाला रोज 555 दिसतोय, दॅट डज नॉट मीन की आज काही नाही झालं म्हणजे हा नंबर तर एकदम फेक आहे, काही होत नाही आहे. नाही, तो तुम्हाला सतत सांगण्याचा प्रयत्न करत असतो की आपण दोघं सेम फ्रिक्वेन्सीवरती आहोत. कारण जेव्हा तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनला यूज करता, जेव्हा तुम्ही मेडिटेशनला तुमच्या आयुष्यामध्ये आणता, तेव्हा युनिवर्स तुमच्याशी अलाईन व्हायला लागतो आणि जेव्हा युनिवर्स तुमच्याशी अलाईन व्हायला लागतो, तेव्हा तो अशा माध्यमातून तुम्हाला संकेत देत असतो. कारण तो प्रकट होऊन तर तुमच्यासमोर तुमच्याशी बोलायला नाही लागणार. तो तुम्हाला ह्या माध्यमांनी तुम्हाला फक्त सांगण्याचा प्रयत्न करत असतो, बाबा रे, जे काही तुझ्या आयुष्यात चाललं आहे ते सगळं व्यवस्थित चाललं आहे. जर तुम्ही माझी जर्नी बघाल लहानपणापासूनची, तर आम्ही 10x10च्या घरामध्ये होतो. मी कधी स्वप्नसुद्धा बघितलं नव्हतं की माझा बिझनेस असेल. पण आज मी ज्या ऑफिसमधून रेकॉर्ड करते, सो हे माझं ऑफिस आहे. मुंबईसारख्या ठिकाणी ऑफिस असणं, बिझनेस असणं, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा एक स्वप्नच असतं. सो माझ्यासारख्या मुलीसाठी जर हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं, पण ह्याच्यासाठी काही असं नव्हतं की लगेच एका रात्रीमध्ये जे काही घडायचं होतं ते घडलं. मी पॉझिटिव्ह होती. मला लॉ ऑफ अट्रॅक्शन तेव्हा माहितीसुद्धा नव्हतं. पण फक्त पॉझिटिव्ह माइंडसेट आणि चांगले कर्म ह्याच्या जोरावरती आपण पुढे जात असतो आणि युनिवर्स तुम्हाला योग्य वेळेवरती योग्य गोष्टी देत असतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी माझ्या अनुभवाने सांगेन, तुम्ही कितीही रेमेडीज करा, कितीही एंजल नंबर चॅन्ट करा, कितीही मॅनिफेस्टेशन टेक्निक करा, पण जोपर्यंत ती वेळ नाही आलेली असते ना, तोपर्यंत देव तुम्हाला कधीच देत नसतो. सो वेळेच्या आधी किंवा वेळेच्या नंतर तुम्हाला कधीच काही भेटत नसतं. तो वेळेवर देत असतो. पण त्या वेळेमध्ये एक थोडंसं अंतर असतं आणि ते अंतर साधं आणि सोपं व्हावं आणि तुम्ही शांत राहावं, म्हणून तुम्हाला हे एंजल नंबर्स दिसतात. म्हणजे तुम्ही होपफुल राहता की अच्छा अच्छा, म्हणजे मी करतोय ते बरोबर आहे, मला आज हा एंजल नंबर दिसला. सो इट्स फॉर युअर मोटिवेशन. त्याला तुम्ही चुकीचा अर्थ नका घेऊ त्या गोष्टींचा. जे काही लोक रॉंग व्हिडिओज बनवतात किंवा ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना तुम्हाला मॅट्रिक्समध्येच ठेवायचं आहे. पण मॅट्रिक्स तुम्हाला आज नाही तर उद्या सोडावंच लागेल. जे काही होतं ते तुमच्या भल्यासाठी होते. मध्ये जर वाईट होत असलं तरी ईश्वर तुमच्यासोबत आहे, चांगलं होत असलं तरी ईश्वर तुमच्यासोबत आहे. कारण तो तुमची साथ कधीच सोडत नाही. आणि माझे गुरु शिवकृपानंद स्वामीसुद्धा एक गोष्ट सांगतात की ईश्वर आपल्यामध्ये आहे हे आपण मानतो. पण आपण नेहमी हे म्हणतो की आपल्यामध्ये ईश्वराचा अंश आहे. पण ईश्वराचा नुसता अंश नाही आहे तुमच्यामध्ये, अख्खाच्या अख्खा परमात्मा तुमच्यामध्ये स्थापित आहे. सो ही गोष्ट जेव्हा तुम्हाला समजेल ना, तेव्हा तुम्ही आयुष्यात पुढे जाल. सो मी जेव्हा माझी क्रियायोगाची दीक्षा घ्यायला गेली होती, तर तेव्हा त्यांनी जे माझे गुरु होते त्यांनी माझ्या पायांना पाण्याने वगैरे धुतलं आणि त्यांनी नंतर आम्हाला फुलं वाहिली पायावरती. आणि इतके मोठे गुरु असूनसुद्धा त्यांनी माझ्या चरणांना स्पर्श
अप्रोच केला. मला खूप लाजल्यासारखं झालं की अरे इतका मोठा माणूस आणि ह्यांच्याकडे मी दीक्षा घ्यायला आले आणि हे माझे पाया पडत आहेत. पण त्या दिवशी त्यांनी मला सांगून म्हणजे समजवलं त्याचा अर्थ, की आजपासून तुझ्या आतल्या ईश्वराला मी नमन करतोय. सो 100% ती गोष्ट माझ्या मनाला टच झाली, की हां, म्हणजे ती सुरुवात झाली की आजपासून माझ्यामध्ये सुद्धा ईश्वर आहे आणि त्या ईश्वराची मला ओळख झाली. सो ह्या गोष्टी जेव्हा तुमच्यासोबत होत असतात ना, तेव्हा तुम्हाला समजतं की जर्नी कशी पुढे जात असते. सो जर्नीमध्ये पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका. जे काही होतंय ते तुमच्याच भल्यासाठी होतंय आणि काही वाईट किंवा काही चांगलं कधीच नसतं. जे काही होत असतं ते तुमच्यासाठी होत असतं. सो टेन्शन घेऊ नका. एंजल नंबर्स दिसतायत, एन्जॉय करा. युनिव्हर्स तुमच्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतोय, पण ह्याच्यामध्ये अडकू नका. अरे हा नंबर दिसला म्हणजे ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ काय, अरे एंजल नंबर्स दिसत आहेत पण होत काही नाही आहे, मी काहीतरी चुकीचं करते. नाही, सगळं बरोबर होतं आहे. फक्त शांत राहा. सो मी आहे तुमची मैत्रीण स्पिरिच्युअल सोना. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, कारण मी तुम्हाला खरी माहिती देते. कारण मला तुम्हाला मॅट्रिक्समध्ये नाही अडकवायचं आहे, मला तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जायचं आहे. सो हे मी माझ्या गुरूंच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करते. जे काही मी शिकले आहे माझ्या अनुभवातून, पुस्तकातून, माझ्या गुरूंकडून, ते मी तुम्हाला नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असते. सो खूप मजा आली ही माहिती तुम्हाला सांगून, कारण ह्यालाच अवेकनिंग असं म्हणतात आणि आपला खरा जन्माचा अर्थ आहे अवेकन होणं. जेव्हा तुम्ही अवेकन होता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या सगळ्या गोष्टी मोक्षप्राप्तीकडे जायला लागतात. आणि मोक्ष, स्वामी नेहमी म्हणतात की मोक्ष हा मेल्यानंतर प्राप्त नसतो करायचा, तो जिवंतपणी करायचा असतो. अशा तर तुमच्या इच्छा कधीच पूर्ण नाही होणार. आज तुम्हाला मर्सिडीज हवी आहे, उद्या तुम्ही बंगला मागाल, बंगला मिळाल्यावर रिलेशनशिप मागाल. सो इच्छा या नेहमी नेव्हर एंडिंग असतात. सो परमनंट जे असतं ते स्पिरिच्युअलिटी असते, तुमची आध्यात्मिक प्रगती असते. सो त्याच्याकडे लक्ष द्या, बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होणार आहेत आणि जे काही होतं आहे ते तुमच्या भल्यासाठी होतं आहे. हा व्हिडिओ मराठी लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, कारण हा माझा चॅनल नवीन आहे आणि मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि खूप बरं वाटलं की आज आपण ह्या टॉपिकवरती बोललो. असे नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणखीन घेऊन येईन. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.